श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 5 नोव्हेंबर कर अष्टमीपासून ते 12 नोव्हेंबर लक्ष्मी पूजनापर्यंत केंद्रातील धनप्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, घरामध्ये भरभराट होण्यासाठी, उद्योगधंदा, व्यवसाय, व्यापार असेल, नोकरी असेल तर त्यामध्ये आपली प्रगती व्हावी, आर्थिक नुकसान होऊ नये, जे आपण म्हणतो ना की चहूबाजूने धनप्राप्तीचे, लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे. आणि ही सेवा मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत, सुटसुटीत आणि स्पष्ट, खूप काही कन्फ्युजन क्रिएट न करता तुम्ही करू शकाल, तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगणार आहे. कारण बऱ्याच वेळेला ही सेवा आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे ही सेवा आपण करत नाहीत किंवा आपल्याकडून ती केली जात नाही. तर ही सेवा जी आहे ती घरातील कुलस्त्रीने करायची आहे. आणि कुलस्त्री जसं की आजारी असेल किंवा पिरियड्स असेल, काही कारणाने करू शकत नसेल तर घरातील पुरुष मंडळींनी केली तरी सुद्धा चालेल. तुम्ही ही सेवा सुरू केली, मध्ये पिरियड्स आले तर घरातील इतर मंडळींना करायला लावायची. सुतक असेल तर ही सेवा करायची नाहीये. आता 5 नोव्हेंबरला आपल्याला कर अष्टमीच्या दिवशी सकाळी काय करायचं, आपलं घर अंगण जेव्हा झाडून होतं त्यावेळेला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला गोपद्म काढायचे आहेत आणि लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. गोपद्म आणि लक्ष्मीची पावलं ही याचे साचे मिळतात. आपल्याला 7 दिवसांच्या रांगोळ्यांचे बघा केंद्रामध्ये संच मिळतो, साचे असतात. तर त्या साच्यांमधून आपण ही काढली तरीही चालेल किंवा तुम्ही हाताने रांगोळीने काढले तर तरी चालेल. या 5 तारखेपासून ते दिवाळी होईपर्यंत रोज आपल्या दारामध्ये आपल्याला गोपद्म आणि लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढायची आहेत. आणि ती काढल्यानंतर आठवणीने त्याच्यावर हळद कुंकू सुद्धा आपल्याला टाकायचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. हे लक्षात राहिलं, हे कंटिन्यू रोज करायचं आहे. आता त्यानंतरचं दुसरं म्हणजे आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते, ज्या वेळेला आपण देवघरामध्ये दिवा लावतो त्यावेळेला, सकाळी ही साधी सोपी एक गोष्ट झाली. आता डायरेक्ट संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला, त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्या घरामध्ये फोनवर असेल, मोबाईलवर असेल, तुम्ही ज्याही देवांना मानता, ज्याही गुरूंना मानता त्यांचे जे स्तोत्र मंत्र असतील ते लावून ठेवायचे आहेत. आणि तुम्ही पण ज्या गुरूंना मानता त्यांचं जसं की श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणत आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. हे पहिलं करून घ्यायचं. आणि तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घराजवळ, तुमच्या शहरात कुठे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांचं जर केंद्र असेल तर तिथे तुम्हाला अगदी 101 रुपयांमध्ये दिवाळी संच हा बॉक्स मिळून जातो. त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू असतात ज्या की सेवा करण्यासाठी या दिवाळीमध्ये आपल्याला लागतात. तर तो संच तुम्ही घेऊ शकता. की आपण तुमच्या घराच्या आजूबाजूला जर केंद्र नाहीये किंवा तुम्ही केंद्र आहे पण तिथे आता जाऊ शकत नाहीये, तर अशा वेळेला तुम्ही आपण कशा पद्धतीने सेवा करू शकतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर जेव्हा आपण तो संच आणतो, दिवाळी संच, तर त्याच्यामध्ये गोमूत्र वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी असतात, ज्या लागणाऱ्या त्या संपूर्ण वस्तू असतात. त्यामुळे ते भेटलं तर ते तुम्ही नक्कीच आणू शकता. आता आपण गोमूत्र शिंपडलं, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या तुळशीजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. एक तुपाचा दिवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला लावायचा आहे. जो तेलाचा दिवा असतो तो तर लावायचा, त्याच्या व्यतिरिक्त एक तुपाचा दिवा रोज लावायचा आहे. तुळशीजवळ पण तुपाचा दिवा लावायचा आहे आणि देवघरात पण तुपाचा दिवा लावायचा आहे. ही झाली संध्याकाळची दिवे लागणीची पहिली सेवा. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तो जो संच आपण आणलेला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कमळगट्ट्याचे बी पण मिळतात आणि पिवळी मोहरी सुद्धा मिळते. आणि स्वामींचा जो अंगारा असतो, ज्याला आपण उदी म्हणतो, ती उदी सुद्धा त्या संचामध्ये असते. पण आता मी असं समजेल की तुमच्या जवळ तो संच नाहीये, तर मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, कमळगट्ट्याचे बीज घेऊ शकतो. हे कुठे मिळतील, जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला, तिथे तुम्ही कमळगट्ट्याचे बीज मागा, तुम्हाला मिळून जातील. तर आपल्याला 16 कमळगट्ट्याचे बी लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे. पिवळी मोहरी सुद्धा जिथे पूजाचं दुकान आहे तिथे मिळेल किंवा तुम्हाला किराणा दुकानावर सुद्धा मिळून जाईल. आणि अंगारा तुमच्याकडे, तुम्ही कधी केंद्रात किंवा दिंडोरीला वगैरे कुठे गेल्यानंतर तुमच्याकडे तो अंगारा असेल तो तुम्ही घेतला तरी चालेल. किंवा तुम्ही गुरुचरित्र वगैरे वाचन करताना आपण अगरबत्ती लावतो, तो अंगारा घेतला तरीही चालेल. आता जर तुमच्याकडे अंगारा नाहीये, उदी नाहीये, तर तुम्ही काय करायचं की या दिवशी सकाळी तुमची देवपूजा वगैरे झाल्यावर किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा 2 अगरबत्ती देवघरासमोर लावायच्या. त्या अगरबत्ती खाली प्लेट ठेवायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा.
ती अगरबत्ती संपेपर्यंत आणि ती जी प्लेटमध्ये उदी पडेल त्याचा वापर आपण यावेळेला करू शकतो। रोज या पद्धतीने तुम्ही जप करू शकता आणि ती उदी तुम्ही या उपायासाठी, या सेवेसाठी वापरू शकता। सुरुवातीला काय करायचं, ती जी उदी आहे ती थोडीशी उदी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची। त्यानंतर आपल्याला ज्या आपण पिवळ्या मोहऱ्या आपल्या जवळ आहेत, संचामध्ये संच तुमच्याकडे असेल तर त्यामधल्या किंवा आपण आणलेल्या, त्या चिमूटभर, अगदी म्हणजे चिमूटभर आपल्याला उजव्या हातावर ठेवायच्या आहेत। उजव्या हातावर ठेवल्यानंतर आपण त्या अशा हातामध्ये ठेवू शकतो। पिवळ्या मोहरा खाली पडू शकतात, असं तुम्ही सरळ ठेवू शकता किंवा समोर एखादी छोटीशी प्लेट किंवा वाटी घ्या, त्याच्यामध्ये थोडासा अंगारा आणि ह्या पिवळ्या मोहरी ठेवा आणि त्यानंतर आपल्याला मोठ्याने त्या पिवळ्या मोहरी आणि त्या अंगाऱ्या तो अभिमंत्रित होईल, तो आवाज, त्या मंत्र उच्चारांचा त्याच्यावर पडेल, या पद्धतीने आपल्याला कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा मंत्र एक माळ म्हणायचा आहे। एक माळ म्हणजे 108 वेळा आणि वेदोक्त वल्गा सूक्त 11 वेळा म्हणायचं आहे। हे जे सगळे मंत्र स्तोत्र आहेत हे आपल्याला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पुस्तकामध्ये मिळून जातील। जसं की बघा हे पुस्तक, याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे सेवा ज्या आहेत त्या मिळून जातील आणि नसतील तरी तुम्ही युट्यूबवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवर टाका, तुम्हाला PDF वर मिळतील आणि त्या पद्धतीने हे म्हणून झाल्यानंतर काय करायचं, ह्या पिवळ्या मोहरी आणि जो अंगारा आहे तर आपल्या घरातली जी शेवटची रूम आहे, लास्ट रूम आहे, त्या शेवटच्या रूम पासून टाकत घरांच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला मुख्य प्रवेशद्वारासमोर यायचं आहे। म्हणजे मुख्य प्रवेशद्वारापासून शेवटच्या घरापर्यंत हे टाकत जायचं नाही, हे उदी आणि पिवळी मोहरी घराच्या शेवटपासून मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आपल्याला अगदी घराचे जे काणे कोपरे, भिंतीचे कोपरे आहेत ते टाकत यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण झाडून वगैरे काढतो तेव्हा ते आपल्याला घराच्या बाहेर टाकून द्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला रोज करायचं आहे। या कर अष्टमी पासून ते 12 तारखेपर्यंत रोज संध्याकाळी ची आपले त्या सेवेनंतरची ही दुसरी सेवा। आता यानंतर राहतात ते कमळगट्ट्याचे बीज। तर ही सेवा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं की 2 कमळगट्ट्याचे बीज जे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे। 2 कमळ, आपल्याजवळ 16 कमळगट्ट्याचे बिया आहेत पण त्याच्यातल्या 2च कमळगट्ट्याच्या बिया आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये धरून सेम आपल्याला ऐकू येईल किमान या आवाजामध्ये आपल्याला षोडशी मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आहे आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। आता षोडशी मंत्र तुम्ही 16 वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही एक माळ म्हटली तर खूप छान आहे। श्री स्वामी समर्थ मंत्र 1 माळ म्हणू शकता आणि तुम्ही कमलात्मक मंत्र जो आहे तो 16 वेळा किंवा 1 माळ म्हटला तरीही चालेल। या पद्धतीने किंवा तुम्हाला हे सेवा जशा शक्य होतील त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता। एक माळ जर सगळं केलं तर खूपच उत्तम आहे। हे म्हटल्यानंतर आपल्याला काय करायचं की हे जे आता षोडशी मंत्र कोणता ते मी तुम्हाला सांगते। हा षोडशी मंत्र आणि हे बाकीचे जे मंत्र आहेत हे सुद्धा आपल्याला नित्य सेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जातील। आता हे जे सगळे मंत्र आपण म्हटले त्यानंतर ह्या ज्या 2 बिया आहेत त्या आपल्याला एका डब्बीमध्ये ठेवायच्या आहेत आणि डब्बी अशी घ्या की त्याच्यामध्ये जर तुम्ही गाईचं तूप ठेवलं आणि त्या डब्बीमध्ये हे जे मणी रोजचे 2 म्हणजे आता 5 तारखेला तुम्ही 2 मणी हातामध्ये धरले, ही सेवा केली, सेवा झाली की त्या डब्बीमध्ये हे 2 मणी टाकले, परत दुसऱ्या दिवशी सकाळी सेवा केली, संध्याकाळच्या ह्या सेवा केल्या, त्यानंतर कमळगट्ट्याच्या बियांची सेवा केली, 2 मणी घेतले, सेवा केली, परत ह्या डब्बीमध्ये टाकले, परत तिसऱ्या दिवशी म्हणजे 5 तारीख झाली, 6 तारीख झाली, परत 7 तारखेला 2 कमळगट्ट्याचे मणी घेतले, ही सेवा केली, त्या डब्बीमध्ये टाकले। असं या पद्धतीने 16 मण्यांमधले रोज 2 या पद्धतीने मणी आपल्याला कमळगट्ट्याचे बी, मणी म्हणजे कमळगट्ट्याची बी आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि सेवा करायची आहे। आता 12 तारखेला ही आपली सेवा पूर्ण होते। तर 12 तारखेला काय करायचं की आपण हवन करायचं, घरामध्ये आपला हवन करायचं आणि त्या हवनामध्ये आपल्याला या ज्या कमळगट्ट्याच्या बिया आहेत याच्याने आपल्याला तो हवन आहे तो करायचा आहे। हवन कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने या सेवेची सांगता जी आहे ती आपल्याला 12 तारखेला हवनाने करायची आहे। ज्या बिया आहेत त्या हवनामध्ये त्यांची आहुती द्यायची आहे। तर या पद्धतीने साधी सोपी ही सेवा आपण
करू शकतो. आणि खूप काही लोड घेऊ नका. मला तर वाटतं पूर्ण तुम्हाला समजलेलं असेल, पण प्रश्न येईल तो फक्त मंत्रांचा की ताई मंत्र द्या. मला शक्य झालं तर मी तुम्हाला स्क्रीनवर मंत्र देईल, आणि मला जर नाही झालं तर मी तुम्हाला सांगितलं की स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये मिळेल. स्तोत्र मंत्र पुस्तक तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर टाका, युट्यूबवर टाका, तुम्हाला मंत्र मिळून जातील. तुम्ही ते लिहून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने सेवा करू शकता. काही अवघड नाही, काही लोड घेऊ नका. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही सेवा करा. अगदी वर्षभर तुम्हाला या सेवेचा लाभ होईल. या सेवेचे फायदे तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ.